संत भगवान बाबा, भगवानगड, सावरगाव भगवान भक्तिगड ही नावं तुम्ही ऐकलीच असतील। अलीकडच्या काळात भगवानगड आणि भगवान भक्तिगड ही दोन तीर्थक्षेत्र राजकारणाच्या पटलावर चांगलीच प्रसिद्ध झाली। भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे अनेक वर्ष भगवानगडावरील दसरा मेळाव्यात सहभागीही व्हायचे। दसऱ्यानिमित्त अनेक लोक हे त्यांचं भाषण ऐकायला भगवानगडावर सुद्धा यायचे। एकेकाळी नगर बीड मधील काही तालुक्यांपुरतं भगवानगड हे नाव मर्यादित होतं, पण गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे तसेच दसरा मेळाव्यावरून रंगलेलं राजकारण यामुळे भगवानगडाला संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली आणि संपूर्ण देशात हे नाव चर्चिलं गेलं। अनेक शहरातील रिक्षा, टॅक्सी तसेच मालवाहतूक ट्रकच्या मागे तुम्ही भगवानगड हे नाव नक्कीच वाचलं असेल। भगवान बाबा प्रसन्न हेही अनेक ठिकाणी लिहिलेलं तुम्ही पाहिलंच असेल। महाराष्ट्रात भगवान बाबांचे करोडो अनुयायी आहेत। मराठवाड्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे भक्त आहेत। राज्यभरात भगवान बाबांची मंदिरं सुद्धा आहेत। पण संत भगवान बाबा कोण होते, त्यांचं कार्य काय होतं हे कदाचित अनेकांना माहीत नसावं। कोण होते संत भगवान बाबा? भगवान बाबा यांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप। बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट या गावात 1896 रोजी त्यांचा जन्म झाला होता। लहानपणापासून त्यांना अध्यात्माची आवड होती। त्यांच्या घरातही विठ्ठल नामाचा नेहमी जप केला जायचा। भगवान बाबा हे कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळ्याचे कार्यक्रम करू लागले। विठ्ठलाची भक्ती आणि पंढरपुराची वारी ते नेहमी करायचे। असं सांगितलं जातं की त्यांनी वयाच्या 6व्या वर्षीच पंढरपूरची पहिली वारी केली होती। 1918 मध्ये त्यांनी ठरवलं की आपलं संपूर्ण आयुष्य हे अध्यात्मासाठी विठ्ठल चरणी अर्पण करायचं। अध्यात्माच्या शिक्षणासाठी भगवान बाबा काही काळ आळंदीलाही गेले होते। ते लहानपणापासूनच नारायणगडाचे उपासक होते। तिथून ते नारायणगडावर परतले। नारायणगड हे बीड जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र आहे। माणिक बाबांनंतर ते नारायणगडाचे महंत सुद्धा झाले। नारायणगडावरही त्यांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रम केले। दिंडी, पालखी सोहळे सुद्धा केले। सामाजिक उपक्रमही राबवले। त्यानंतर काही कारणास्तव त्यांनी नारायणगड सोडला आणि ते धौम्यगडावर गेले। धौम्यगड म्हणजे सध्याचा भगवानगड। तिथे जाऊन त्यांनी आपलं संत कार्य हे सुरू ठेवलं। तिथे गडाच्या उभारणीचं काम सुरू केलं। लोकसहभागातून भगवानगडाची उभारणी त्यांनी केली। 1958 मध्ये गडावरील मंदिरात विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली। या गडाचं उद्घाटन महाराष्ट्राचे तेव्हाचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 1958 साली झालं होतं। भगवान बाबा दरवर्षी पंढरपूरची पायी दिंडीही करायचे। नाथषष्ठी निमित्त पैठणची दिंडीही ते करायचे। बंकट स्वामींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता, त्यामुळे त्याच प्रभावातून त्यांनी संन्यासी धर्म सुद्धा स्वीकारला होता। भगवान बाबांचं अध्यात्म आणि समाजकार्य। भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन केलं। भगवान बाबांचा जन्म वंजारी समाजात झाला होता, त्यामुळे विशेषतः मागासलेल्या बहुजन समाजात आणि भटक्या मानल्या जाणाऱ्या वंजारी समाजात प्रबोधन करून समाज परिवर्तन करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं। कीर्तनकार, समाज प्रबोधक म्हणून ग्रामीण भागात त्यांनी मोठं कार्य केल्याचं सांगितलं जातं। आपल्या कीर्तनातून ते जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा यांच्यावर प्रबोधन करायचे। वार्षिक नारळी सप्ताहाची सुरुवात त्यांनी केली। दरवर्षी वेगवेगळ्या गावात हा सप्ताह भरवला जातो। शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिलाही त्यांनी बसवली होती। वाड्या, वस्त्या, तांड्यावरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात। भगवान बाबांनी खेडोपाडी हिंडून समाजात शिक्षणाचा प्रसारही केला। समाज सुधारण्यासाठी समाजाने शिकले पाहिजे यासाठी त्यांनी शाळाही काढल्या। अनेक ठिकाणी वसतिगृह बांधली। या कार्यासाठी ते मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा, पश्चिम महाराष्ट्र तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी फिरले। त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात निर्माण झाला होता। सध्याचा भगवानगड आणि आधीचा धौम्यगड या ठिकाणी त्यांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रम सुद्धा केले होते। भगवान बाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठण वारीच्या पालखीची प्रथाही पाडली। समाजाला पुढे नेणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांनी अध्यात्माच्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवल्या। भगवानगड हे वारकरी संप्रदायाचं एक पवित्र स्थान मानलं जातं। सर्व जाती धर्मातील लोक या गडावर येतात। अनेकांसाठी हे ऊर्जेचं केंद्रही मानलं जातं। 1965च्या प्रारंभी भगवान बाबांची प्रकृती खालवत चालली होती। भगवान बाबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आलं होतं। अखेर तिथेच दिनांक 18 जानेवारी 1965 रोजी वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला। त्यांच्या अंतिम विनंतीला मान देऊन त्यांचं पार्थिव पुण्याहून भगवानगडावर आणलं गेलं। तिथेच त्यांचं समाधी स्थळ सुद्धा आहे। त्यानंतर भीमसिंह महाराज भगवानगडाच्या गादीवर बसले। तेव्हापासून लाखो भक्त हे भगवान बाबांचं दर्शन घेण्यासाठी भगवानगडावर दरवर्षी येत असतात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम सप्ताहाचंही आयोजन केलं जातं।
सामाजिक कार्यक्रमही घेतले जातात। लाखो भक्त हे भगवानगडावर भगवान बाबाचं दर्शन घेण्यासाठी या दिवशी नक्की येत असतात। संत भगवान बाबा राजकारण आणि समाजकारणाचं केंद्रबिंदू। काही वर्षांपूर्वी भगवान बाबा आणि भगवानगड हे नाव मराठवाड्यातील काही जिल्हे आणि नगरमधील काही तालुक्यांपुरतं मर्यादित होतं, पण आता ते राजकारण आणि समाजकारणाचा केंद्रबिंदू झालेला आहे। वंजारी समाज तसेच बहुजन समाजाचं ते शक्ती केंद्र आहे। भगवान बाबा आता महाराष्ट्राला परिचित झालेत, त्यामुळे त्यांच्या नावावरून आणि भगवानगडावरून राजकारण रंगलं जातं। त्यांना मानणारा मोठा वर्ग हाच याचं कारण आहे। भगवानगडामुळे आणि गोपीनाथ मुंडेंमुळे ऊस तोडणी कामगार आणि वंजारी समाजाला धार्मिक आणि राजकीय चेहरा मिळाला आहे। विशेषतः मराठवाडा आणि नगरचं राजकारणात याचा नक्कीच प्रभाव दिसून येतो। राज्यातील जवळपास 50 ते 60 विधानसभा मतदारसंघावर भगवान बाबा आणि भगवानगडाचा प्रभाव असल्याचंही सांगितलं जातं। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून भगवान बाबा आणि भगवानगड याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय। त्यामुळे एकूणच भगवानगड आणि भगवान बाबा यांच्याशी संबंधित कार्यक्रमात राजकीय व्यक्ती हे नित्यनेमाने हजर असतात। याबाबत तुमची काही मतं असतील, भगवान बाबा यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा। आमचे व्हिडिओ कसे असतात तेही आम्हाला नक्की सांगा आणि आमचे व्हिडिओही नक्की शेअर करा। व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश जाधवसह मी अश्विन महाजन, लोकमत, मुंबई।